जय भीम जय संविधान। मी पंडित गायकवाड। आपण ईव्हीएमच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू केलेलं आहे, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर बेमुदत साखळी उपोषण आपण करीत आहोत आणि जोपर्यंत हे आधुनिक मनुस्मृतीचं प्रतीक असलेलं ईव्हीएम मशीन हटत नाही आणि पुन्हा एकदा पेपर मतपत्रिकेवर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरू राहणार आहे। आणि या आंदोलनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे। 1 तारखेपासून आजपर्यंत 7 दिवस या आंदोलनाला विविध पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी भेट देऊन आमचा उत्साह वाढवलेला आहे। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आज ज्येष्ठ नेते मधुकर भोळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला। ते आपल्या काही पदाधिकाऱ्यांसह लवकरच बेमुदत उपोषणामध्ये 1 दिवस सहभाग नोंदवणार आहेत। आज त्यांनी मार्गदर्शन करताना हे मशीन म्हणजे मनुवादी विचारांच्या लोकांना पुन्हा पुन्हा सत्तेत बसवण्याचं एक साधन असल्याचं म्हटलं आहे। ईवीएम हटाओ, संविधान बचाओ। ईवीएम हटाओ, संविधान बचाओ। ईवीएम हटाओ, देश बचाओ। ईवीएम हटाओ, संविधान बचाओ। ईवीएम हटाओ, लोकशाही बचाओ। दोन शब्द बोलतात त्यांना। मी भारताचे लोक या बॅनर खाली पत्रकार पंडितराव गायकवाड आणि राव घाडेकर त्यांची सहकारी त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या पार्टीच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। भारतीय घटना हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा श्वास आहे आणि तो श्वास मोकळा करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक नागरिकाला मताचा जो अधिकार दिला, त्या अधिकाराद्वारे ही रक्त क्रांती न होता या देशामध्ये राजकीय परिवर्तन आजपर्यंत होत आलेलं आहे। परंतु अलीकडे केंद्रामध्ये असलेलं भाजप सरकार जे RSS पुरस्कृत आहे, त्या RSSला या देशाची घटना, या देशाचा ध्वज हे त्यांनी कधीही मान्य केलेलं नाही आणि म्हणूनच भाजप जेव्हा सत्तेवर आलं तेव्हापासून मात्र या देशामध्ये भगवा ध्वज आणि भगवा राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र कसं आणता येईल यासाठी RSSचं षडयंत्र चालू आहे। मित्रांनो, ईव्हीएम मशीन जगामध्ये कुठल्याच देशामध्ये त्याचा वापर होत नाही, परंतु भारतामध्ये या ईव्हीएम मशीनला सर्व जातीच्या, सर्व पक्षाच्या लोकांनी विरोध केला असताना देखील नरेंद्र मोदी सरकार या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून स्वतःच उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे भविष्यामध्ये या देशात मला वाटतं हुकुमशाही निर्माण करण्याचं एक षडयंत्र आहे आणि ईव्हीएम मशीनचा सातत्याने असाच प्रयत्न झाला। मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये सामान्य माणूस, आंबेडकरी विचाराचा माणूस या निवडणुकीमध्ये
अर्थाचं भांडवलदार आणि भाजपचे आरएसएसचे जे हस्तक आहे त्यांच्या माध्यमातून हे षडयंत्र चालू आहे. मला अधिक बोलण्यापेक्षा पंडितराव गायकवाड आणि भीमराव गाडेकर यांनी जो हा पवित्र घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. समाजाने या आंदोलनामध्ये तन मन धनाने उतरावं असं माझं या ठिकाणी वैयक्तिक मत आहे. जेणेकरून हा लढा फक्त औरंगाबाद शहरात चालू आहे असं न होता याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्राने देशात कशी जातील या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि आम्ही देखील भूमिपुत्र जन पार्टीच्या वतीने येत्या शुक्रवारी आमचा पक्ष सक्रिय पाठिंबा देऊन आमचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होतील एवढे या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भारताच्या लोकशाहीमध्ये ईव्हीएम द्वारे संसदेमध्ये जो खासदार लोक सदस्य जे निवडून गेलेले आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीच्या मार्गाने या ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे आज लोकसभेत केंद्रामध्ये जे सत्तांतर झालेली आहे जी सत्ता आलेली आहे ती अतिशय चुकीच्या मार्गाने सत्ता आलेली आहे. आणि ही सत्ता हे लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे. लोकशाहीला या लोकांचा मोठा धोका आहे. या लोकांना जर वेळीच पायबंद केला नाही तर 100% लोकशाही ही धोक्यात येण्याची चिन्ह आहे. त्यामुळे मी स्वतःही आणि आमच्या सर्व टीमतर्फे मी असं एक निवेदन करतो की ही ईव्हीएमची झालेली निवडणूक आयोगानं रद्दबातल ठरवावी आणि परत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी आणि ते सरकार खरं सरकार राहील असं माझं मत आहे. हे या ठिकाणी मी व्यक्त करीत आहे. साथ संविधानाची सोडू नका. ही काही सहजासहजी मिळत नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही आपल्याला. आपण संघर्ष केल्याशिवाय आपलं जीवन संघर्षमय आहे. म्हणून शायर म्हणतो आहो से पत्थर पिघलेगा इस धूप में मत रहना और तुम्हें कहीं इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना. क्योंकि भारत के जरे जरे में तुम्हारा भी एक हिस्सा है, मगर बुला बुला कर कोई देगा इस धोखे में मत रहना. हो माझ्या बहुजन बांधवानो श्रीमंत आणि गरिबांनो लोभाला कुणाच्या हाडू नका. आलिशाला लोभाला कुणाच्या हाडू नका. अरे साथ संविधानाची सोडू नका. साथ संविधानाची सोडू नका. अरे संविधान आहे तर जीवदान आहे बहुजन समाजाच्या साठी. अरे संविधान नाही तर नाही जीवनाची होईन माती. हो जीवनाची होईन माती. शत्रू कोण पहिले वळता. गाडीकर साहेब शत्रू कोण पहिले ठरवा आणि हा संदेश सर्वांना कळवा.
कर्तव्य आपलं विसरू नका आणि साथ संविधानाची सोडू नका, साथ संविधानाची सोडू नका. या माझ्या बहुजन बांधवांनो, श्रीमंत आणि गरिबांनो, लोभाला कुणाच्या भाळू नका आणि साथ संविधानाची सोडू नका, साथ संविधानाची सोडू नका. एससी एसटी ओबीसी आणि बरं का सर्व त्यामध्ये कोणीही बाजी नाही, सर्व एससी एसटी आणि ओबीसी एनटी हे सगळे एससी एसटी ओबीसी एनटी मायनॉरिटी ही असू द्या, सनातन्याशी लढण्याकरिता तुमच्यात एकी दिसू द्या, तुमच्यात एकी दिसू द्या. जोडाया अरे हे जोडाया तुटलेली नाती, परलोभ भेदण्या माती. काळ अंधश्रद्धेचा तुम्ही पाळू नका आणि साथ संविधानाची सोडू नका, साथ संविधानाची सोडू नका. त्या माझ्या बहुजन बांधवांनो, श्रीमंत आणि गरिबांनो, लोभाला कुणाच्या भाळू नका आणि साथ संविधानाची सोडू नका, साथ संविधानाची सोडू नका, साथ संविधानाची सोडू नका. जय हिंद, जय संविधान.